मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचं सूत्र ठरलेलं आहे। भाजपचे 18 तर एनडीए घटक पक्षांना 18 मंत्रिपदं देण्यात येतील। एनडीएच्या घटक पक्षांना 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्रीपदांचा समावेश असेल। टीडीपी आणि जेडीयूला 2 कॅबिनेट मंत्रिपदं दिली जातील। शिवसेना, एनसीपी, एलजेपी, जेडीएस आणि हम पार्टीला प्रत्येकी 1 मंत्रिपद दिलं जाईल, अशा स्वरूपाची माहिती आता समोर येते आहे। तर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला नेमका कसा असेल आपण बघूया। भाजप 18 मंत्रिपदं, एनडीए घटक पक्ष 18 मंत्रिपदं, जेडीयू ला 2 कॅबिनेट मंत्रिपदं, टीडीपीला 2 कॅबिनेट मंत्रिपदं, एलजेपीला 1 मंत्रिपद, जेडीएसला 1 मंत्रिपद, शिंदेंच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 1 मंत्रिपद, तर हम पार्टीला 1 मंत्रिपद दिलं जाईल, असा फॉर्म्युला सध्या तरी समोर येतो आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। दिल्लीमधून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे। शिवाजी, नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ कसं असणार याबद्दलची उत्सुकता आहे, कारण मागच्या वेळेला भाजपकडे बहुमत होतं, या वेळेला असं म्हणता येईल की एनडीएचं हे सरकार आहे आणि त्यामुळे थोड्याशा वाटाघाटी या जास्त होणार आहेत। अशात 18-18चा फॉर्म्युला आता समोर येतोय। सगळ्यात महत्त्वाचं हे असणार यामध्ये की कॅबिनेट ऑन सिक्युरिटीमध्ये कोणतं एखादं पद मित्रपक्षांना दिलं जातं का। कॅबिनेट ऑन सिक्युरिटीमध्ये पंतप्रधान, त्याचबरोबर गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, त्यानंतर जर म्हणून आपण पाहिलं तर जी महत्त्वाची खाती असतात, अर्थ, यासारखी 4 महत्त्वाच्या खात्यांचा समावेश होतो आणि सातत्यानं कोणताही पक्ष सत्तेत असताना ती खाती साधारण दिली जात नाही, कारण ती अत्यंत महत्त्वाची खाती म्हणून पाहिली जातात। देशाच्या इतर सर्व गोष्टींवरती परिणामकारक अशी खाती असतात, त्यामुळं मित्रपक्षांना ही खाती दिली जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत एनडीएने जेव्हा जेव्हा सरकार स्थापन केलेली आहे तेव्हा मित्रपक्षांना किती स्थान दिलेलं आहे, भाजपच्या सरकारमधले मित्रपक्षांचं स्थान कसं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अटलजींचं पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा देखील मित्रपक्षांना जागा देण्यात आलं, तर शिवसेनेला 1 मंत्रिपद देण्यात आलं होतं, मात्र हे सरकार 13 दिवस टिकलं। अटल 2 जे म्हणून ओळखलं जातं ते सरकार मात्र जास्त दिवस टिकलं। 7 कॅबिनेट होते, त्याच्यामध्ये 18 राज्यमंत्रीपद घटक दलांना देण्यात आले होते। त्यानंतर अटलजींचं 3रं सरकार आलं, त्या सरकारमध्ये मात्र 18 कॅबिनेट दर्जाची जी महत्त्वाची पदं होती ती मित्रपक्षांना देण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा 2014ला जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा मात्र मित्रपक्षांचा भाव जो होता तो घटला आणि त्यानंतर अवघी जर मोदीजींच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये 71 मंत्र्यांपैकी फक्त 5 मंत्रिपदं हे मित्रपक्षांना देण्यात आली होती। जेव्हा मोदींचं 2019ला सरकार आलं तेव्हा फक्त 2 जे कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदं होती ती मित्रपक्षांना देण्यात आली होती। तर एकंदरीत मोदींचा इतिहास पाहता किंवा अटलजींचा इतिहास पाहता मित्रपक्षांना फारसं स्थान जे आहे अटलजींच्या काळामध्ये मिळत होतं, मात्र मोदीजींच्या काळात मिळत नव्हतं, हे आपल्याला पाहायला मिळतं। सिक्युरिटी इन कॅबिनेटमध्ये मोदीजी यांचा हा स्वभाव पाहता इतर जे घटक पक्ष आहे, मित्र पक्ष आहेत, त्यांना जागा मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। बरोबर, त्यामुळे हा जो फॉर्म्युला आपण सांगतोय किंवा हा जो फॉर्म्युला चर्चेत आहे तोच कायम राहतो का की काही नवा फॉर्म्युला वर्क केला जातो हे सुद्धा बघावं लागेल। धन्यवाद, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू शिवाजी।